राणी आता काय करतेस ते? एकाला लाईनीत उभं राहून ना गोळ्या झाडणार आहे मी शरद. समजतात कोण स्वतःला? तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेत म्हणून माज करतात हे. यांना काय माहितीये रे आपण इथे कसे एक पोचलो आहोत? खाली बघ राणी, जाऊ दे सगळं. त्यांना ते कळून काय उपयोगही नाही. एकदा का आपलं इथलं काम झालं की आपण पळून जायचं इथून. पळूनच जाणार आहोत आपण शरद. कोण थांबवणार आहे आपल्याला? कोण थांबवणार? कोणाच्यात एवढी हिंमत आहे? पण इथनं जाण्याआधी नाही जर का मी यांची मस्ती उतरवली ना तर बघ तू. अगं सोड ना आता ते. एकदा का इथून गेल्यानंतर कोण धनंजय, कोण मीरा, कोण गायत्री? नाही नाही शरद, नाही. इतक्या सहज नाही सोडणार मी त्यांना. इथपर्यंत येण्यासाठी मी काय काय केलंय, कशा कशातून गेले ना हे माझं मला माहित. मला पैसा हवाय शरद, पैसा हवाय मला. हातातोंडाशी आलेला घास या माणसांमुळे गेला ना तर मी जीव घेईन एकेकाचा. राणी शांत हो राणी. मला कळतंय ग. हे बघ, हा सगळा पैसा तुझाच आहे. थोडेच दिवस राहिलेत ग आता. शांत डोक्याने व्यवहार कर पूर्ण आता तू. अजय ठाकूर या केस मध्ये आला आणि सगळं गणितच बिघडलं. अरे अरे ते मोहिते, तो जाधव, तो वाघमारे सगळ्यांनाच गोळात घेतलं ना मी. गुडघे टेकले ना सगळ्यांनी माझ्या समोर. हा एकटाच अडकत नाही. पहिल्या दिवसापासून मी प्रयत्न करते, पहिल्या दिवसापासून शरद. अरे माझ्यासारख्या बाईकडे बघून काहीच वाटत नसेल त्याला. जाऊ दे ना, सोडून दे ना. गेला उडत तो. शरद, सगळं काम सोपं झालं असतं आपल्यासाठी. बघ, नाही झालं ना, दे ना सोडून त्याला. पण तो मला सोडेल का शरद? नको त्या गोष्टींच्या मागे लागलाय तो. कशाला त्याला माझा पास्ट उकरून काढायचा आहे रे? कशाला? त्याला म्हण ना, तुझ्या प्रेझेंटचा विचार कर, तुझा फ्युचरचा विचार कर. झोप उडवली आहे त्यांनी माझी. आजपर्यंत एकही पुरुष मला असा भेटला नाही. अजय ठाकूर माझ्या जाळ्यातच अडकत नाही. असू दे. चल झोपायला चला. संगीता कुठे आहे? रूम मध्ये तिच्या. कडी लावली बाहेरून. आणि राणी प्लीज, शेवटी शेवटी असले राडे नको आहेत मला आता परत. चल झोपा आता, चला. शरद, मला पैसे हवेत. तू अजय ठाकूरला सांगशील? सांगेल. चल चल सावकाश सावकाश. आणि सगळे पैसे घेऊन ना निघून जाऊ शरद. हो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.